टेलर, आम्हाला विसरलात तुम्ही. तुम्ही ब्लाऊज शिवलात पण बटणं नीट नाही लावली, तुटली ना सगळी. मनापासून शिवली नाहीत वाटतं. आत्ता शिवा. हो ते हातामध्ये हे काम आहे ना आता, मग हे काम संपवतो, हे नंतर करतो मी. नंतरला अंतर असतं, ते ठेवा काम बाजूला. हो ते आत्ता शिवा. बर. साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. मला? मी काय केले? तुम्हाला नाही हो, तुम्हाला. तुम्ही शालिनी ना? हो मॅच आहे, पण मी काय केलंय? साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. अहो पण माझ्याकडे साहेबांचं काय काम आहे ते तरी सांगा की. मी काय केलंय? तुम्ही काय केलंय म्हणून तुम्हाला नाही बोलवलं. मग कशासाठी बोलवलं ते तरी सांगा. ते साहेबच सांगतील तुम्हाला काय ते. नाही नाही नाही, तुमचा काय भरोसा नाही. उगाच कशात तरी अडकवाल मला. अहो टेलर, तुम्ही तरी सांगा की. मी अशी बाय नाही आहे, किती चांगली बाय आहे. मी कोणाच्या आदत मदत नसती. होय राऊत साहेब, पण नक्की काय काम आहे जामकर साहेबांचं यांच्याकडं? साहेबांचा आदेश आहे, कुणालाच काय सांगायचं नाही म्हणून. अहो पण माझ्याकडे साहेबांचं काय काम आहे ते तरी सांगा की. मी काय केलंय? हो शांत बसा, जेलमध्ये नाही टाकत आहे तुम्हाला. येत आहे का साहेबांना सांगू? ऐका मॅडम, जाऊन बघा काय काम आहे. जामकर साहेब काय करणार नाहीत, चांगले माणूस आहेत. आपण पोलिसांना सहकार्य करायचं असतं. जा. तुम्ही सांगता तर जाते. चला. नक्की काय काम असेल हिच्याकडे जामकरचं? चौकशी करायला बोलवलं असेल का? पण हिच्याकडे कसली चौकशी? बघायला पाहिजे. अहो पण साहेब, माझं ऐकून तर घ्या. आधीच नशिबानं वाट लावली माझी. अहो नशिबाला आधीच ठिगळं पडलं. ती एक फाटलं की दुसरं चिवते, दुसरं फाटलं की तिसरं. अहो ऐका तरी, मला कुठलं तुम्ही गुन्ह्यात अडकवलं तर माझं कसं होईल? असं काही होणार नाही, गप चला तुम्ही माझ्यासोबत. अहो पण असं काय करताय? ऐका तर साहेब. अहो हो, तुम्ही खाली आहे का? अहो माहित वाटतं. लकी भाऊजी, हा? आमचे कुठे आहेत? अहो आत्ताच बाहेर गेलाय गोपाळ. कुठं? काय झालते, दुकानावर एक बाय आलती. ती गिरायकाला असेल ब्लाऊज शिवायला.
मग एक हवालदार आला, त्या बायला सोबत घेऊन गेला. बहुतेक त्यांच्या मागच गेलाय गोपाळ. हे का त्यांच्या मागे जातील? अहो काय वहिनी, गोपाळचा काय भरोसा आहे का? नाही म्हणजे गोळा आहे हो गोपाळ. त्याला वाटलं असेल त्या बाईवर अन्याय होतोय, वाईट वाटलं असेल त्याला. कोणावर अन्याय झालेला खपत नाही गोपाळला. देव माणूस आहे हो गोपाळ. मग गेला असेल पोलिसांबरोबर त्यांना समजवायला, बाईची मदत करायला. साहेब आपण याला घेऊन आलोय खरं, पण ह्यो काय बोलत नाही. आता पुढचा तपास कसं काय विचार आहे तुमचा? फॉरेन्सिकला जाऊ. या तिथून काय या. हे साहेब, साहेब याच त्या ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. साहेब साहेब मी काय नाही केलं साहेब. अहो मी गरीब आहे, पण कधीच पैशासाठी चुकीची कामं नाही केली हो. कुणाच्या पैशाकडे पण वाईट नजर नाही बघितलं मी साहेब. अहो तुम्ही पकडून आणलं असं कळलं तर गावातल्यांना मी काय तोंड दाखवू. अहो साहेब मला जाऊ द्या, मला माफ करा, पाया पडून. काय करताय? काय तुम्हाला काय अटक करायला नाही आणलेलं? बोला, तुमचं नाव काय? शालिनी. ठीक आहे. हा माझा मित्र. हो साहेब मी याला ओळखत नाही साहेब, मी पहिल्यांदा बघते. मी आई शपथ सांगते माझा आणि ह्याचा काय संबंध नाही साहेब. विचारलं तुम्हाला? तुम्हाला खूप पैसे हवेत ना? खूप पैसे कमवायचे आहेत ना? अहो पैशाची मला गरज आहे, पण मी पैशासाठी काय बी नाही करणार साहेब. अहो मला बी इज्जत आहे की तुम्ही चुकीचं तेवढं काय करायला लावू नका हो साहेब. गडाप. हा माझा मित्र. अपघात झाला याचा, चालता येत नाही त्याला. त्याची सेवा शुश्रूषा करावी लागेल. चांगले पैसे मिळतील त्याचे तुम्हाला. आवडलं तर करा आणि तुम्ही जाऊ शकता. हा नाही करीन मी साहेब, करीन. याआधी असल्या कामाचा काही अनुभव पेशंटचा, नर्सिंगचा? भाई या आधी 4 पेशंटला सांभाळले मी साहेब, पण ते पैशाचं असं काय नाही. आडल्या नडल्याला मदत म्हणून मी तयार झाले, पण माझी एक अट आहे. काय? मी रातच्याला इथं नाही थांबणार. सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीन मी कामं. माझी एक अट आहे. तू इथं काम करतेस, काम करताना काय करतेस कोणाला काही सांगायचं नाही. कुणी फार खोदून विचारलं तर धुणी भांडी स्वयंपाक करते म्हणून सांगायचं. भाई सांगेन. साहेब नाव काय यांचं? पांडुरंग मुझफ्फर डिकॉस्टा. म्हणजे असं कसं नाव आहे? असं नाव आहे. त्याला आवडतं, तो आनंदी आहे. आज याचं नाव विचारलंस, पुन्हा दुसऱ्याचं कधी नाव विचारायचं नाही. माझं नाव मार्तंड जामकर. जी नाही विचारणार परत. नक्की काय चाललंय आत काहीच कळत नाहीये.